फ्रेंड, गुड आफ्टरनून. स्वागत आहे तुमचं आमच्या या नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर कशा आहात? आय होप तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असताना हीच अपेक्षा करते. आणि मस्त मजेत असायला पाहिजे, कारण माणसाचा जन्म एकदाच आहे, म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगावा. तर बघा, सुट्ट्याला अनुष्का दादा आले. खूप छान पद्धतीने कार्यक्रम सध्या पार पडला. 2-4 दिवस झालं माझा रेग्युलर ब्लॉग एकही आलेला नाही. काय सांगणार, काही ना काही अडथळे अडचणी येत राहिल्यात. आणि मला ना मानसिक डिप्रेशनचा आजार असल्यामुळं मला खूप प्रॉब्लेममध्ये आहे. माझी तब्येत 3 दिवस झालं खूप सिरियस होती. मी बोलत सध्या नव्हते. आज उठले, बघा माझा अवतार कसा झाला आहे, एकदम खराब. तोंड सुकून गेले सगळं. तब्येत वगैरे छान झाली. सगळ्यांच्या कमेंट्स येतात की पुष्पा तुझी तब्येत खूप छान झाली आहे. तर खरंच माझी तब्येत छान झालेली आहे. माझं वजन झालं 62 किलो. माझं जन्मल्यापासून आतापर्यंत पहिल्यांदा मी बघते माझं वजन 62 किलो झाले. विश्वास बसत नाही या गोष्टीवर. काय म्हणतात ना, खरं आहे बरं का. जर माणसाच्या मागं हारहाट असली, दुःख असलं, झंझटी असल्या, तर माणूस दुःखातच म्हणजे हे होऊन जातो खराब, म्हणजे अंगाला मास येत नाही, काळवंडून जातो. तसंच माझं सध्या झालंय. पहिलं मी खूप त्रास सहन केला, लोकांचा हांजी, पण आता कुठं का जॉबला वगैरे नाही, कुठं बाहेर नाही, बाहेरचं खाणं हे अंगी लागलं नाही, खायला प्यायला भेटत नव्हतं. आता घरी राहून सगळं व्यवस्थित माझं चाललेलं आहे. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने ॲक्टिवा गाडी घेतली, कार्यक्रम पार पाडला, आणि खायला प्यायला पण सोन्याचा घास लेकरांना चारते आणि मी सध्या खाते. तर तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं मी सध्या ओके आहे. पण अचानक माझी तब्येत इतकी खराब झाली, इतकी असं वाटत होतं की मी मरते का काय, असली डेंजर तब्येत खराब होती. मी 3-4 दिवस झालं उठले नव्हते, बोलले नव्हते. तर आज उठून बसले बघा. तर गाडीचे क्लास लावलेत. गाडी काय मला जमत नाही आहे ट्रॅफिकमध्ये किंवा रोडनी चालवाय. आणि जमली तरी मला अशी भीती वाटते ना, भिवून गाडीला हात सध्याला वाटा नाही मला. गाडी घेतली खरं, पण आता वाटते उगाच गाडी घेतली मी, कारण मला लई भीती वाटते गाडी चालवायची. तर गाडीची प्रॅक्टिस करायची मला. आणि तर तिकडं बघू शकता, लाईट आली. उन्हाच्या फाऱ्यामध्ये कसं पाणी भरायच्या गडबडी चालू आहेत. आई, अनुष्का दादा पाणी भरायलेत. तिकडं अशोक बसलाय, आजोबा सध्या पाणी भरायलेत. लाईट खूप उशिरा आलेली आहे. ऊन खूप पडलेलं आहे. ऊन तर असलं बेकार लागायला की विचारूच नका. तर हे बघा, असं आम्ही बसल्या बसल्या कैरी खायलो होतो. तोंडाला पाणी सुटल तुमच्या सध्या आता कैरी बघून. आणि त्याच्यासोबत अनुष्कानं काय काय आणलंय बघा. हे बघा, मीठ, चटणी, हळद एवढं सगळं घेऊन आली. तर कुणाकुणाला आवडती कैरी खायला कमेंट करून नक्की सांगा, कारण ही कैरी खूप आंबट आहे. मी तर एकच घास खाल्ला. इतकंच आता जेवण केलंय माझे. आता मला रेडी व्हायचंय. मी काल एक पंजाबी ड्रेस घेऊन आले आणि अनुष्काला सध्या आणलाय, तुम्हाला दाखवते मी तिचा. माझा तर तुम्हाला रीलमध्ये बघायला भेटन. आणि मी फिटिंग करायला गेले, एवढं भान गेले माझं की ड्रेस इथंच विसरून गेले. आणि तिचा फक्त फ्रॉक न्यायला बाहेर बसवायला, आणि तसंच वापस आले. आता दुसऱ्या टेलरकडून आणायला लागल मला. तर कसं असते ना, माणसाचे दिवस चांगले आले की लोकांना देखवत नाही, बघवत नाही. लोक असं नाही का, महाग तोंडावर चांगलं म्हणायचं, महाग नावं ठेवायचे. माझ्या बाबतीत तर लोकांनी असंच केलं आतापर्यंत. जवळचे म्हणजे गावातले नातेवाईक ह्यांनी तर मला लई नावं ठेवली, लई आतापर्यंत ना, आता पण ठेवतात. पण मी कोणाचा विचार केला नाही. माझं पुढं गेले, जगत राहिले. तर आज मी यशस्वी सध्या आहे. चांगल्यापैकी पेमेंट सध्या येतो मला महिन्याला. त्यामुळं मला काय विचार कोणाचा करायची गरज नाही. ओके आहे तुमच्या आशीर्वादानं. तर मला एकच सांगायचं ह्या व्हिडिओच्या माध्यमातून की माझी तब्येत खराब असल्यामुळे माझे व्हिडिओ नाही आले, पण आता डेली व्हिडिओ माझे येतील. आणि मुलांना काय आवडतं काय नाही, किंवा ते कसे राहतात, कसे अभ्यास करतात, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगायच्यात आणि व्हिडिओमध्ये दाखवायच्यात. म्हणजे हा एक कंटेंट आहे, आणि तुम्हाला कंटेंट हे बघायला आवडेल. तर असो, तुम्हाला काय वाटते, माझं म्हणणं बरोबर वाटते का चूक वाटते ते कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट करा. बाय बाय.